काय काय केलं नरेंद्र मोदी सरकारने? नरेंद्र मोदी सरकारने सडका, घरकुल योजना, मोफत गॅस सिलेंडर. आता आपल्या मतदारसंघात विखे आणि लंके अशी निवडणूक होती आणि ही युवक निवडणूक होती, तर दोन्हीपैकी तुम्हाला कोणाचं पारडं जड वाटतं किंवा कोणचा उमेदवार योग्य वाटतोय? उमेदवारापेक्षा आम्ही मोदीला पाहून मतदान करणार. विखेंच्या कामाबद्दल काय? विखेंच्या कामाबद्दल पूर्ण समाधानी नाही, परंतु पक्षामुळे मोदीमुळे त्यांना सहकार्य करणार. मोदीच्या कामाबद्दल काय वाटतं? काही ठिकाणी कामं चांगली आहेत, काही ठिकाणी कामं रखडलेली आहेत. आता आपल्या मतदारसंघात खासदार विखे आणि आमदार लंके अशी निवडणूक होती, त्याबद्दल काय वाटतं या निवडणुकीत? खासदार विखेची काय विखेंच्या कामाबद्दल काय माहिती? विखेच्या कामाबद्दल 2-4 वेळेस शिबिर झाला आहे. गरिबाला जे वनपोर आहेत त्यांना सायकल वाटली. विखेंच्या कामाबद्दल समाधानी आहात का तुम्ही? आहे ना. बरं. निलेश लंकेबद्दल काय माहिती? त्यांचं काय माहितीच नाही आपल्याला. बरं. म्हणजे ओळखीचे उमेदवार नाहीत? नाही. विखे ओळखीचे आहेत? ओळखीचे जिल्ह्यात राहणारे, नगरला त्यांचा दवाखाना आहे. बरं विकास करा. बरं. आता आपल्या मतदारसंघात खासदार विखे आणि आमदार लंके अशी निवडणूक होती, तर दोन्हीपैकी काय वाटतं तुम्हाला? काय त्यांचं काय आवडलं, काय तुम्हाला काय काम आवडत होतं? काय काय कामं केली? बरीचशी कामं केली. कोणती तेवढं नाही म्हणजे डोक्यात केली. कोण खासदार हा काम केलंच आहे ना. बरं. काय काय मोदींच्या योजना काय काय गरिबांपर्यंतसाठी? गरिबापर्यंत सगळे गहू, ज्वारी, गहू, तांदूळ, बरं. पुन्हा पैसे. म्हणजे मोदींच्या कामाबद्दल समाधान आहे का तुम्ही? राम मंदिर बांधलंय त्यांनी. काय वाटतं त्याबद्दल? आनंद. आता आपल्या मतदारसंघात लंके आणि विखे अशी निवडणूक होती, तर दोन्हीपैकी तुम्हाला कोणचा उमेदवार योग्य वाटतो? मला कमळच वाटतं. हां. बरं. म्हणजे विखे पाटलांच्या कामाबद्दल काय माहिती? त्यांचे आता काही एवढं बारीक नाही आपल्याला माहिती, पण बरं येत आहे. कसला माणूस आहे पाहिलं. म्हणजे आमदार निलेश लंकेबद्दल काय माहिती? पाहिलंच नाही तर माहिती नाही. नाव ऐकून होते का? ऐकून काय आपल्याला नाही. काम नाही केलेलं दिसत. बरं. त्यांचे गाव विकास झालेला आहे भरपूर, पण खाली विकास नाही झालेला इकडं आपल्या गावाकडे. आणि विखे आणि लंकेंच्या कामाबद्दल काय सांगशील? विखे पाटलांचं काम तर नाही इकडं गावाकडं तर काही दिसत नाही. म्हणजे नगरचे आता रस्ते वगैरे झाले तेवढंच विकास दिसतो फक्त नगरच्या रस्त्याचा. बाकी इकडं आपल्या गावाकडं तर काहीच नाही. शेतकऱ्यांसाठी काहीच नाही, खेडेगावात काहीच विकास नाही. बाकी फक्त नगरचाच विकास झालेला आहे. सध्या तरी कौल दोन्ही बाजूने आहे आणि जसजसं प्रचार होईल, जसं जसं पुढं निकाल येईल, म्हणजे मतदानाची वेळ येईल, त्यावेळेस तो विषय ठरू. सरस वाटतं. सरस तसं म्हणलं तर दोन्ही तुल्यबळच आहेत. कारण विखेंचं काम त्यांचं प्रवरा नगरमधील आणि विळद घाटातील हॉस्पिटल, आणि दुसरी गोष्ट संकटाच्या काळामध्ये की लंके साहेबांनी जे काम केलं ते देशानेच नाही तर जगामध्ये त्याची दखल घेतली गेली. दोन्हीही म्हणजे काम करण्यासाठी तुल्यबळ येथे आहे. बऱ्यापैकी विकास झाला आहे, सर्वसामान्यांचा विकास झालेला नाही. विकास झालेला आहे तो मोठ्या लोकांचा झालेला आहे, शेतकऱ्याचा झालेला नाही. आणि सर्वसामान्य म्हणून आज आमचा कांद्याचा भाव आहे किंवा शेतकरी मालाचा भाव आहे, ह्याच्यासाठी नेम इलेक्शनच्या अगोदर मोदी सरकारने जे कांद्याचे भाव निर्यात बंद केली त्याच्यावर शेतकरी वर्ग भरपूर नाराज आहे. ही केंद्र सरकारची निवडणूक. तर ज्यावेळेस आपण ग्रामपंचायत, विधानसभा, नगर परिषद पाहतो त्यावेळेस आपण लोकलच्या प्रश्नाशी निगडीत ते निवडणूक असतात. त्या दृष्टीनं आपण एवढं पक्षीय राजकारण बघत नाही. म्हणजे ग्रामपंचायतीच्या लेवलला, नगर परिषद. आता ही लोकसभेची निवडणूक असल्यामुळं हे थोडासा आंतरराष्ट्रीय संबंध, एकंदरीत टोटली आपल्याला देशाच्या विकासात्मकच्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीने आपल्याकडे हे निवडणुकीकडे आपल्याकडे पाहावं लागतं आपल्या दृष्टीने.
तसं अलीकडच्या जर 10 वर्षाचा जर कालावधी जर बघितला आपण तर मोदी सरकारचं तसं देश पातळीवरचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं काम चांगलं आहे. पण त्यांच्यावर एक असा थोडासा म्हणजे राज्यामध्ये जर आपल्याचा विचार केला तर भ्रष्टाचारी लोकांना त्यांच्या पक्षात घेतात. त्याच्यानंतर ज्यांच्यावर अगोदर आरोप केले ते आरोप पुन्हा ह्यांच्याकडे आल्यानंतर ते जशा म्हणतो ना आपण त्यांची फाईल बंद केली जाते. की असा जनसामान्य असं लोकांचं असं लक्षात येतं की असं का बाकीचं त्याच्या केंद्रीय पातळीवरचं काम करते चांगलं. तसं आपल्या मतदारसंघात आता 2 युवक आमदार खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके अशी निवडणूक होती. तर हे युवक म्हणून या युवकांसाठी काय काम करतील असं काय वाटतंय का तुम्हाला, किंवा यापैकी विखे पाटलांचं काम किंवा लंकेंचं काम याबद्दल काय सांगा? युवकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा. आपण आता पाहतो आता सर्वांना माहिती आहे. आणि त्या दृष्टीनं थोडंसं औद्योगिक विकास करणं किंवा मग नवीन उद्योग त्या ठिकाणी प्रस्थापित करणं. तसा जामखेड कर्जत तालुका पाहिला तर तसा दुष्काळी तालुका MIDC आणि MIDC प्रलंबित प्रश्न आपण पाहतो. जवळजवळ 50 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित. आणि ह्याच्याबद्दलही या दोघांनी सकारात्मक पावलं उचलली पाहिजे या दृष्टीने. विखेंनी उचलली पण किंवा लंकेंनी. आता विखेंची कशी आता थोडीशी त्यांची यंत्रणा काम करण्याची पद्धत त्या ठिकाणी वेगळी आणि लंके थोडंसं आता युवकांमध्ये थोडंसं आता मिसळायचं काम करतायत पातळीमध्ये तिकडचे शेवगाव या संदर्भात. तर युवकाच्या संदर्भात त्यांनी आपलं रोजगारीमध्ये वाढ कशा पद्धतीने होईल आणि थोडक्यामध्ये म्हणजे तरुणांना म्हणजे रोजगार कशा पद्धतीनं प्राप्त होईल. मी नोकरी ते असं म्हणत नाही, म्हणजे त्यांना रोजगार प्राप्त झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे.